गोतारणे ते देखील आलेत. आज इन ॲक्शन दिसतील. सचिन पष्टे यांचे जवळचे मित्र मयूर गोतारणे ते देखील इन ॲक्शन दिसतील नेक्स्ट मॅच मध्ये. तिथे जे जे स्पोर्ट्स गातेस या नावानं आज टीम मैदानात असेल. आज एक ओपन एक गाव एक या स्पर्धेतनं या टीम खेळताना आपल्याला दिसत आहेत. तसेच लेजंड क्रिकेटर राजेशजी गोतारणे आपणास देखील विनंती करतो मुख्य मंचावर या. राजेशजी गोतारणे अगदी एक उत्तम गुणलेखक म्हणून देखील त्यांचं नाव या वाडा टेनिस क्रिकेटमध्ये आहे. राजेशजी गोतारणे आपण देखील या मुख्य मंचावर. आयोजकांकडून एक सन्मान तो मुख्य मंचावर केला जाईल राजेशजी गोतारणे साहेबांचा. या ठिकाणी तो शुभ सन्मान राजेशजी गोतारणे साहेबांचा मी अविनाश पष्टे यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे राजेशजी गोतारणे साहेबांचा. अगदी एक उत्तम गुणलेखक म्हणून देखील त्यांची वाडा टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आहे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम आहे या व्यक्तिमत्वाचं. आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातोय. अविनाशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते राजेशजी गोतारणे साहेबांचा शुभ सन्मान होतोय. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये. तिथे टीम प्रिशा 11 किरवली आणि त्याच्या विपक्ष टीम लखमापूर. टीम किरवली आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी ओके आलाय. स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता बॅटर हर्षद त्याला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंड कडनं राहुल. ओव्हर नंबर 1 बॉलिंग ट्रॅकवरनं निकेशला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल पहिलाच बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग वरनं. हर्षदच्या पाठ मधनं आलाय. पहिला ब्लास्ट षटकार 6. ऑफिशियल पंच आपण पाहतोय अमित पष्टे यांना. तिथे पहिल्या बॉलवर सुरुवात करताना षटकार ठोकलाय. षटकारानं सुरुवात होतीये या मैदानावर. पहिल्या दिवशी एफडीसी कुडूस हा संघ क्वालिफाय झाला. जे निचोळेकरांचे लाईन मध्ये तिथे बसलेत ना त्यांनी तो बॉल तिथून शोधून आणायचा लगेच. जाऊयात मॅच मध्ये. तिथे पुढचा बॉल हर्षदच्या विपक्षात. अगेन दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय तिथे डीप स्क्वेअर लेग वरनं. आता 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल गेलाय चौकार. 4. एक षटकार एक चौकार 10 ही धावसंख्या लागली या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या अखेरीस. तिथे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज निलेशला आपण पाहतोय आणि निकेशला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा त्या आल्यात. हर्षद एक चांगला बॅटर आहे. हर्षद एक विस्फोटक खेळाडू आहे कारण की सातत्यानं आपण पाहिलंय गत 2 ते 3 वर्षाच्या अगोदर जिथे दर्जेदार बॅटिंग तो सातत्यानं करायचा तो हर्षल त्याला आपण पाहतोय. अगदी आज पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे तो जे जे स्पोर्ट्स गातेस हा संघ देखील इन ॲक्शन असेल. जाऊयात मॅच मध्ये. तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज निकेश तो सज्ज होतोय. 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. कल्पेश गोतारणे देखील इन ॲक्शन दिसतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं हर्षलला आपण पाहतोय. अप्रतिम 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप. बॉल जाईल घोषित क्षेत्र. तिथे चेंडू गेलाय. धावसंख्या 1 मिळेल. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं हर्षलच्या विपक्षात. जिथे बॅट पासून दूर ठेवलं तिथे डॉट बॉल तो निकेशनं हाताळलाय. चांगला बॉल दर्जेदार बॉल. त्याची उद्घोषणा होतीये. जिथे धावसंख्येचा विचार केला तर 11 नेल्सन आकड्यावर धावसंख्या आहे. ते टीम प्रिशा 11 किरवली या टीमची. चांगला संघ आज नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरलाय तो टीम प्रिशा 11 किरवली हा संघ आपण पाहतोय. त्याच्या विपक्षात टीम लखमापूर.
पुढचा बॉल द स्टँड ऑन डिलिव्हर्ड डिपॉझिट केलाय षटकारा करता 6 धावांकरता एक दर्जेदार स्ट्रोक तो हर्षलच्या बॅट मधनं आलाय षटकार. धावसंख्या 23 ती स्कोर कार्ड वर लागली आहे. चांगली बॅटिंग ती हर्षलने केली आहे दर्जेदार. निकेशचा पूर्ण समाचार घेतलाय त्याच्या ओव्हरवर 3 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय तो हर्षलनं. दर्जेदार बॅटिंग ती केली आहे टीम प्रिशा 11 किरवली या टीम कडनं. हर्षलला आपण पाहतोय पहिल्यांदा आता सेकंड ओव्हर मधनं जिथे राहुलला संधी मिळतीये. पुढचा बॉल तिथे निर्धाव. पुढचा बॉल तिथे डॉट बॉल. षटकार हॅट्रिक जर राहुलच्या पाठमधनं आली तर सचिन पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज ते राहुल करता असेल. तिथे आडव्या पाटनं खेळलाय तिथे सिंगल ती अर्जित होती. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला अगदी बॉलची फेकी करतोय. धाव कंप्लीट होती. एक सिंगल ती अर्जित होती आणि तिथे घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय म्हणजे 1+1 टोटल 2 मिळतील. या धावसंख्या स्कोर कार्ड वर पुढे जातीये 25 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. आज ओपन एक गाव एक या टीम मैदानात आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा ती सॉवली क्रिएशनच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. या स्पर्धेतली सर्व पारितोषिक जी रोख रक्कम आहे ती समीरजी पष्टे साहेबांकडनं आली आहे. या स्पर्धेकरता एक महत्त्वाचं योगदान जे समीरजी पष्टे साहेब यांच्या माध्यमातून दिलंय. प्रत्येक फर्स्ट राऊंडच्या मॅन ऑफ द मॅच करता जो आकर्षक टी शर्ट तो आम्हाला आयुष स्पोर्ट्सचे ओनर कैलासजी पष्टे साहेब यांच्या माध्यमातून ते प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट तो देखील दिला आहे. या सर्व दात्यांचा खूप सारा धन्यवाद. कारण की जेव्हा जेव्हा हे दाते पाठीशी उभे असतात ना तेव्हा एक मोठ्या लेवलला किंवा एक मोठ्या प्लॅटफॉर्मला या मॅच भरवून आणणं ते सहज सोपं होत असतं. पुढचा बॉल अगदी सन्मानपूर्वक खेळलाय तो हर्षलनं. सिंगल ती पुन्हा एकदा अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26. 4 ओव्हरची मॅच पाहतोय. 26 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल जिथे सिंगल ती पुन्हा एकदा अर्जित होतीये. डबलचा प्रयत्न केला जाईल का? एकदा वेगाने घेतली दुसरीचा प्रयत्न तो झालाय आणि फेकी
ती थोडीशी चुकीची आली आणि मग तिथे बॅकअपला खेळाडू होता. तत्पूर्वी 28 धावा 28 धावा स्कोर कार्ड वर लागलात. नेक्स्ट मॅच टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय मोज वरई. नेक्स्ट मॅच जय शिवराई वरई आणि त्याच्या विपक्ष टीम त्याला टीम मीटिंग नकोय. अमित पष्टे काही टेन्शन नका घेऊ, मॅच आज कंप्लीट होतील. त्याला टीम मीटिंग नकोय जास्तीची. आणि तसंच जर आपण पाहिलं तर आज जे जे स्पोर्ट्स गातेस या टीम मधनं खेळताना अल्पेश गोतारणे ते देखील आपल्याला दिसतील. नवी मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत आणि आज आपली मॅच खेळण्याकरता आपल्या गावासाठी ते मात्र इथे पोहोचलेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सावली क्रिएशनचे ओनर आहेत ते देखील अल्पेश गोतारणे असेल, कल्पेश गोतारणे, तो अल्पेश देखील आज मैदानात आपल्याला दिसेल. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये जिथे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी करण्याकरता लवेश शॉर्ट बॉल होता तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे आणि झेल कॅरी केलाय. विकेट जाती है. हर्षल बॅक टू डगआउट. राज पिलाने आपणास देखील विनंती करतोय, आपण मुख्य मंचावर या. राज पिलाने आपण इकडे या. जाऊयात मॅच मध्ये. तिथे पहिल्या बॉलवर इथे विकेट आली आहे ओव्हर नंबर 3 ला. नेक्स्ट मॅच जय शिवराय वरई आणि त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. प्रतीकला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता आलाय. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, चांगला बॉल, दर्जेदार. तिथे शांत ठेवलंय प्रतीकला. डॉट बॉल. एका इनिंगच्या ब्रेक मध्ये तो टॉस केला जाईल. अ 29 धावा आहेत. ओके, 29 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत, लक्षात असू द्यात. जाऊयात मॅच मध्ये. 29 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत जिथे धावसंख्याची गती कमी केली जाते. पुढचा बॉल सिंगल ती वेगाने कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न तो होईल का? एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो अगदी यशस्वीरित्या कंप्लीट होते. या 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या 31. 31 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. रंगतदार मॅच ती आपण मैदानात अनुभवतोय, पाहतोय. ती टीम लखमापूर आणि त्याच्या विपक्ष टीम सोवियत मॅच मध्ये. पुढचा बॉल, डॉट बॉल, निर्धाव. सरासरी कमी करणारा षटक आहे हे मैदानातनं. जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिमित आहे ते 31 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात 31 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल, जिथे घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय. 1 मिळेल. 32.
3 ओव्हरच्या अखेरीस 32 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 39 39 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. चौथं षटक ते प्रगतीपदावर आहे. हाणामारीचं षटक आहे जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाज सागर. पुढचा बॉल फटका चांगला आहे तिथे बॉलचा पाठलाग केला जाईल. वा चांगला प्रयत्न होता. 2 त्या कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 41 41 धावा. सागर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं राहुलच्या विपक्षात कमी वेगाने टाकला तिथे. वा दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाजी करून तो चेंडू फील्ड केलाय. कठीण असतं थोडंसं आणि मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय. धावसंख्या 42 42 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाज सागर. तिथे स्ट्रॉंग अपील होती मात्र सिंगल ती अर्जित होती लेग बाईट स्वरूपानं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 43 43 झाल्यात. शेवटचा बॉल आहे जिथे टार्गेट सेट करण्याकरताचा प्रिशा 11 किरवली या टीम करता शेवटचा बॉल तो इथे किती टार्गेट सेट केलं जाईल या शेवटच्या बॉलवरनं कळेल. तत्पूर्वी शेवटचा आणि अंतिमचा बॉल धावसंख्या 43 आहे स्कोर कार्डवर. तिथे फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव ती वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि रन आउट स्वरूपाने विकेट जातीये. म्हणजे ही एक 44 विजयाकरता 4 ओव्हर आणि 45 धावा या विजयाकरता कराव्या लागतील त्या टीम लखमापूर या टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम जय शिवराय वरई दोन्ही टीम. आपण जय शिवराय वरईचा कर्णधार आलाय. सचिन पष्टे आपला कर्णधार लगेच पाठवा. चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा जिथे एका इनिंगचा ब्रेक झालाय. त्या ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल जिथे टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम जय शिवराय वरई.
जे जे स्पोर्ट्स जे जे स्पोर्ट्स मधनं एक भूषण, आपण जरा एक मॅच फक्त एक इनिंग जरा ऑफिशियल पंच जरा भूषण. लखमापूर टीमला 45 धावा करायच्या आहेत आणि विजयाकरता 45 धावा त्या करायच्या आहेत त्या टीम लखमापूरला. विजय पाटील आणि टीम लखमापूर, अगदी जर आपण पाहिलं तर विजय पाटील रोहित शर्मा यांचे कट्टर समर्थक आहेत आणि तेच 45 धावा त्या लखमापूर टीमला आता करायच्या आहेत त्या विजयाकरता. टीम प्रिशा 11 किरवली आणि त्याच्या विपक्षात टीम लखमापूर, या दोन टीम मधली ती मॅच आहे. चला जाऊयात मॅच मध्ये. विजयाकरता 45 धावा त्या कराव्या लागतील आणि प्रिशा 11 किरवली हा संघ आपण इन ऍक्शन पाहतोय. प्रिशा 11 किरवली ज्या पद्धतीनं बॅटिंग झाली आहे ना, ती चांगली टोटल ती स्कोर कार्ड वर लागली आहे, कारण की एक चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला टीम आहे ती टीम प्रिशा 11 किरवली. कारण की मीडियम फास्टर गोलंदाज आहेत, स्पिनर आहेत त्या टीम मधनं ती टीम प्रिशा 11 किरवली हा संघ, जिथे संपूर्ण संघ आज मैदानात आहे. जिथे लखमापूर टीमला 45 धावा करायच्या आहेत आणि त्या 45 धावा थांबवण्याकरता तयार झालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 योगेश तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. जिथे दोन बॅटर मैदानात पण पाहतोय, पवन आणि अभि. पवन आणि अभि ही जोडी ओपनिंग पेअर ती मैदानात आहे. पहिलाच बॉल जिथे घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय, सिंगल ती अर्जित होतीये. तिथे पहिलाच बॉल त्यावरनं सिंगल ती अर्जित झाली आहे. विजयाकरता अजूनही 44 धावांचं आव्हान, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. योगेशचा गोलंदाजीतनं मारा आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक अगदी जवळजवळ टिप मिड विकेट तिथे तैनात आहे आणि तिथे एक क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरच्या आसपास तिथे आहे आणि दोन क्षेत्ररक्षक आहेत जिथे चांगल्या पद्धतीनं ते क्षेत्ररक्षण ते सजवलं जात आहे. मिड ऑन असेल, मिड ऑफ असेल, जिथे ऑफिशियल पंच ते आमच्या दिशेने वळत आहेत. अमित पष्टे यांना आपण ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय. जिथे व्हाईट बॉल तो घोषित केलाय. या एकच्या मदतीने धावसंख्या 2 ती स्कोर कार्डवर लागते. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आयोजक संघ टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम जय शिवराय वरई हा संघ इन ऍक्शन असेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, तिथे गुंगारा दिलाय बॅटरला. संघर्ष करावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले तर षटक आहे ना, तुम्हाला मोठे फटके ते खेळावे लागतील. तसेच विनायक वाघ, आपण कुठे असाल तर इकडे जरा मुख्य मंचाकडे या. विनायक वाघ सलामी स्पोर्ट्स निचोळेकरांचा हार्ड हिटर बॅटर विनायक वाघ. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं जयेशला आपण पाहतोय. चांगला बॉल, जिथे विकेट ती जातीय मैदानातनं. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट.
धावसंख्या ती 3 आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल वा, दर्जेदार स्ट्रोक. जिथे बॉल गेलाय वन बाउन्स, चौकार. हेमंत पस्टे तिथे आहेत लाईनमन, त्याने लगेच दर्शवलं का बॉल चौकार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, जिथे विकेटला संधी आणि तिथे तो झेल कॅरी केलाय. विकेट जातीये, फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती 7 धावा. जिथे 2 विकेट त्या परदेच्या प्रवासाला गेल्यात. 7 धावा 2 विकेट त्या परदेच्या प्रवासाला गेल्यात. आपण मॅच पाहतोय. टीम लखमापूर आणि त्याच्या विपक्षात टीम प्रिसा 11 गिरवली. हा संघ इन ऍक्शन आहे. चला ओव्हर नंबर 2 थोडी घाई करा. जाऊयात मॅच मध्ये. तिथे देश तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतोय. पहिला बॉल जिथे झेल सुटलाय. नऊ ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागले. मी अगोदरच म्हटलं की जिथे मीडियम फास्टर आणि स्पिनर गोलंदाजांचा भरणा असलेला टीम आहे ती प्रिशा 11 केरवली संघ. देश डावकर हातानं गोलंदाजी करतोय. अगदी चांगला मारा तो मैदानात आपण पाहतोय. पहिला बॉल तिथे 2 अर्जित झाल्या. पुढे येऊन आता मात्र सरसावला. तिथे विकेट जाईल का, मात्र तिथे रन आउट स्वरूपानं विकेट जातीय. फलंदाज बाद, रन आउट स्वरूपानं. आणखीन एक बॅटर बॅक टू डगआउट. खूप जास्त बैलगाडा शर्यतीला देखील खूप जास्त पसंती भेटली आहे. तिथे पुढचा बॉल विजय पाटीलने केलाय हल्ला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक हर्षल आहे त्यानं झेल कॅरी केलाय. विकेट जातीय.
जाऊयात मॅच मध्ये तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं दयेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ती मैदानात होती आहे. इथे पुढचा बॉल तिथे आक्रमण केलं जात आहे. बॉलला पाठवलंय षटकारा करता 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक दयेशवर केलाय हल्ला बॉल. पुढचा बॉल जिथे बॉलचा पाठलाग केला जाईल चेंडू घोषित क्षेत्र तिथे गेलाय. एक जाऊयात मॅच मध्ये तिथे शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. वाह काय दर्जेदार स्विंग आपण पाहिला. अप्रतिम अगदी जिथे बॅट त्या समोरून बॉलला अगदी फिरवलं. अप्रतिम दर्जेदार टर्न तो या बॉलवरनं आपण पाहिलाय. जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय 8.0च्या सरासरीनं 16 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. आता इथनं पुढे समीकरण बनलं येणारे 12 बॉल विजया करता 29 धावा आता इथनं पुढे कराव्या लागतील. ओव्हर नंबर 3 ला जिथे सुरुवात केली जाईल बॉलिंग ट्रॅक वर ना नो डाऊट प्रतीकला गोलंदाजी करण्याकरता 12 चेंडू आणि विजया करता 29 धावांचं लक्ष आहे. जिथे सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वर ना पहिलाच बॉल जोरकस खेळायचा होता. तिथे सिंगल ती वेगाने कंप्लीट केली आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी बॉल परत येऊन पोहोचतोय. जिथे सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. 11 बॉल विजया करता 28 11 चेंडू आणि 28 धावांची आता इथनं गरज आहे टीम लखमापूरला. 11 बॉल 28चं समीकरण ते मैदानात रंगलंय. आपण संपूर्ण स्पर्धा सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह. पुढचा बॉल द स्टँड अनडिलिव्हर्ड पाठवलंय षटकारा करता. वाह दर्जेदार षटकार अप्रतिम. अगदी दर्जेदार संगीत ते ऐकवली जात आहेत. सचिन पष्टे आहेत डीजे ऑपरेटर. एक ऑलराऊंडर खेळाडू आणि डीजे देखील चांगला ऑपरेट करतायत ते सचिन पष्टे. जव्हार बिग बॅश मध्ये आपल्याला देखील पाहायला मिळतील. जाऊयात मॅच मध्ये जिथे षटकार आलाय इरादे स्पष्ट केलेत. पुढचा बॉल हा कमबॅक आहे. इथे कॉलिंग प्रॉपर नव्हतं तिथे डायरेक्ट हिट केलंय. वा कोण बॅटर बाद झालाय तर ज्याने षटकार ठोकला होता त्याला बाद व्हावं लागलंय. विकेट जातीये. प्रॉपर कम्युनिकेशन असणं ते गरजेचं होतं. दोघांमधला तालमेल तो गरजेचा होता आणि मात्र तिथे विकेट गेली आहे. फलंदाज बाद.
जाऊयात मॅच मध्ये जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना चांगला बॉल अगदी जमिनीला घरंगळत आला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव ती वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न तो होतोय मैदानात आणि 2 धावा त्याही यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग ती मैदानात आपण पाहतो या दोन बॅटर मधनं जिथे विजयाकरता संघर्षमय क्रिकेट ते मैदानात चालू आहे. कोणता संघ इथनं बाजी मारेल. टीम प्रिशा 11 किरवली आणि त्याच्या विपक्षात टीम लखमापूर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षात आहेत. तिथे पुढचा बॉल पुढे आलाय तिथे बॉलचा आता पाठलाग केला जाईल. एक तर कंप्लीट केली आहे दुसरी 2 धावा त्या इथनं कंप्लीट केल्यात. आता विजयाकरता 7 चेंडू आणि 18ची गरज आहे. 7 बॉल 18 हा बॉल निर्णायक आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 बॉल 18ची गरज आहे. ते अगदी प्रेक्षक वर्ग देखील जाता जाता देखील मॅचचा आनंद घेतोय. चांगला बॉल जिथे तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण ते केलं जात आहे 38 सर्कल मध्ये जिथे मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक होतात येणार. त्यानं बॉलची फेकी केली. सिंगल धाव ती अर्जित झाली. या सिंगलच्या मदतीने आता 6 बॉल विजयाकरता 17ची गरज आहे. 6 बॉल 17 गातेस संघाचं फोटोशूट देखील चालू आहे. नवीन जर्सीतनं उतरणार आहेत मैदानात. जाऊयात मॅच मध्ये तिथे 6 बॉल विजयाकरता 17 धावा त्यात थांबवण्याकरता गोलंदाज सागर तो तैनात होतोय. टीम लखमापूरकडनं देखील शेवटच्या ओव्हर करता सागर होता आणि इथे देखील सागर टीम प्रिशा 11 किरवलीकडनं आलाय. इथे 6 चेंडू 17 धावा त्यात थांबवण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सागर तिथे त्याच्या विपक्षात बॅटिंग करण्याकरता बॅटर निहार तो सज्ज झालाय. पहिला बॉल व्हॉट जबरदस्त षटकार हाय अँड हँडसम षटकार 6 डीजे सचिन. करता 5 बॉल आता 11ची गरज आहे. 17ची गरज होती. षटकार ठोकलाय. 5 बॉल 11ची गरज आहे. हे निर्णायक 2 बॉल आहेत. इथून पुढे पुढचा बॉल इथे फटका फसलाय की काय मात्र तिथे षटकार गेलाय. 6 धावा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. थँक्यू. गाणं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत दोन्ही संघ सध्या. आता मॅच मध्ये तिथे येणारे 4 बॉल विजयाकरता 5ची गरज आहे. इथना हाही षटकार मारून या मॅचला फिनिश केलं जाईल का. 4 बॉल विजयाकरता 5ची गरज आहे. दर्जेदार मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना तिथे वाईट +1 टोटल 2 आल्यात.
4 बॉल, विजया करता 3 ची गरज आहे. जिथे 1 धाव ती वेगानं कंप्लीट केली आहे. तिथे फलंदाज बाद. आता 2 ची गरज आहे. 3 बॉल आणि 2 ची गरज आहे. तीन बॉल, विजया करता 2 ची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा निहारच्या विपक्षात. कहाणी में और एक ट्विस्ट, जिथे डॉट बॉल तो घोषित झालाय. आता 2 बॉल आणि आता विजया करता 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 2 ची मॅच आली आहे. दोन बॉल 2 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे या मॅच मध्ये. दोन बॉल 2 ची गरज आहे. पुढचा बॉल, तिथे घोषित क्षेत्र, तिथे बॉल गेलाय. 1 धाव. आता 1 बॉल आणि 1 ची गरज आहे. एक बॉल विजया करता 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. मॅच 6 बॉल 17 ची होती. मॅच 1 बॉल 1 वर आली आहे. निर्णायक बॉल आणि इथे क्षेत्ररक्षण ते आता जवळ घेतलं जाते. महत्वपूर्ण मॅच. 1 बॉल 1 धाव थांबवण्याकरता एक बॉल 1 धावेची गरज आहे. निर्णायक बॉल. कोण मॅच जिंकेल? टीम किरवली का टीम लखमापूर? एक बॉल 1 धावेची आवश्यकता आहे.